भुजबळ फार्म येथे मंत्री छगन भुजबळ यांनी स्वर्गीय अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। अजितदादांची उणीव कधीही भरून निघणार नाही। शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी दाखवलेली धडाडी अविस्मरणीय होती, अशा शब्दात त्यांनी आठवणींना उजाळा दिला। याचवेळी दादांनंतर सत्तेची जागा मोकळी होताच अनेकांना पक्षात घुसायची घाई झाली होती, पण पक्षाने तसं होऊ दिलं नाही। सुनेत्राताई पवार यांच्या रूपात महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या असून सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन भुजबळांनी केलंय। अजितदादांचं काम ते जे करत होते, तो जो रोडमॅप होता, त्यात रस्त्यानं तुम्हाला आम्हाला जावं लागेल। सगळ्यांनी सुनेत्राताईंच्या रूपामध्ये आपण अजितदादांना पाहूया आणि पक्ष बळकटी करण्यासाठी आम्ही सगळे त्यासाठी मजबूतीनं उभे राहणार आहोत। असं आहे ना की अशा जागा खाली झाल्या 27-27 की अनेकांना वाटतं की आपण काहीतरी करावं, मध्ये घुसावं वगैरे, परंतु पक्षाने तसं काही होऊ दिलं नाही आणि सुनेत्राताईंना अतिशय मानानं सन्मानानं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्या बसलेल्या आहेत। दुसरीकडे दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर बोलताना भुजबळांनी संयमी भूमिका घेतली। ही घटना यातनादायी असून टाळता आली असती। विद्यार्थ्यांनी आणि पोलिसांनीही संयम बाळगण्याची गरज होती, असं भुजबळ म्हणाले। विरोधक यावर राजकारण करत असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हा प्रश्न नक्कीच योग्य रीतीने सोडवतील, असा विश्वास व्यक्त करत भुजबळांनी केंद्र सरकारची जोरदार पाठराखण केली। खरं म्हणजे सगळ्यात ज्या घटना घडत आहेत त्या यातनादायी आहे। त्या सगळ्या टाळत्या आल्या असत्या तर बरं झालं असतं असं मला वाटतं। विद्यार्थ्यांची काही मागणी आहे, परंतु आपण म्हणाला की लाठीचार्ज झाला, परंतु ज्या वेळेला अशा हजारो लोक मोर्चामध्ये असतात तेव्हा काही उत्साही लोक असतात ते पोलिसांचं कडं तोडून पुढे जायला मागतात आणि मग पोलिसांना त्यांना थांबवण्यासाठी जे आहे काही वेळेला चेंज करावं लागतं। तर ते करताना सुद्धा मला असं वाटतं थोडं संयम असण्याची गरज आहे। गोष्टी करतो तिथे दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये, अरे पण इथे सुद्धा आमची एक महिला भगिनीच आहे ना, ती उपमुख्यमंत्री आहे, पक्षाचे अध्यक्ष आहे, मग तिच्याबद्दल जे आहे तिला सपोर्ट करणं, तिला पाठिंबा देणं हे सगळ्यांचं काम आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।